सीएमान सांगलेलें आहे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस की तुमचो हो ऑलरेडी करपाक घेतला पण अजून 1.5 वर्ष जालें अजून कांयच हालचाल ना. लोक आपल्या रिस्काचेर हायवे क्रॉस करतात, भुरगेंय क्रॉस करतात आणि हांगा शक्यता आहा की एखाद्या वेळ मोठो अपघात घडोवंक शकता. हांगा इतले फास्ट बसी किंवा ट्रक येतात की भुरगीं कितेंय जावंक शकता. तेन्ना सरकारान हो आमचो जो सर्वीस आतां फ्लायओवर एक्चुअली सर्वीस रोड केलो पूण हे क्रॉसिंग थांबचें ना. क्रॉसिंग करचें पण एक्चुअली हांगा खरो म्हणल्यार अंडरपासूच जाय म्हणजे भुरगीं बसीन देंवन ती सुशेगाद सेफली इस्कॉलाक येवंक शकता किंवा रहिवासी येवंक शकता. तेन्ना सरकारान हाचेर गंभीर विचार करचो आनी आमचे जे हे कितें प्रॉब्लेम आहा पळय ते सॉल्व करचें अशें हांव रितेश वारकणकर सरपंच कोलवाळे पंचायतीचो. आयज म्हाका अशें दिसता की सरपंच जाला पूण रिस्पॉन्सिबिलिटी वाडले. हांवें पंचायतीन एक लेटर केलेलें आहा PWD की आमचे कोलवाळेन कितले सर्वीस रोड तुमी केले, कितले पेंडींग आसा, सर्वीस रोडाक कितले लायटी घातले आनी तांकां कितली कनेक्शनां दिले तेची म्हाका तुमी सगळी डिटेल दिवची म्हणून. आयच्या डेटीन पळोवशात जाल्यार ती सर्वीस रोडाक खांबे घातले, तांकां कनेक्शनां दिल्या, ती चालू आसा काय ना ती खबर ना. काय फाल्यां ते लोक चलता ते शॉक घेवन मेले जाल्यार तेजी जबाबदारी हे सरकाराक पडलेली ना. हांव सरकाराच्या हेतून वचना पूण स्थानीक जो आमदार आहा तेणी मातशी तरी इनिशिएटी घेवची गरज आहा. कारण तेजेच लोक कोलवाळचे तेजेच लोक हावजींग बोर्डार रावतात तेजे लोक. हांव मागता की हे जे हावजींग बोर्डाचे लोक आज भायर सरले कित्याक सरले जेन्ना आपले खंय तरी दूख लागता, आपले खंय तरी भुरगे आपले येता वयता जावं आपले आमी खंय तरी रातचे येता वयता खंय करतले जाल्यार तांकां ना आयज एम्बुलन्स हाडटलो जाल्यार सर्वीस रोड ना हांगासून लोक तळमळटा सकयलसून येयले जाल्यार परत हायवेन कशे येतले अशें टर्न मारून येवचें पडटा. लायटी ना, जे खांबे घातले ते अशें बँड जाल्यार तुमी जाल्यार मिडियान पोवचें सर्वीस रोडाक ज्या ज्या जाग्यार ते खांबे घातले न्हू ते अशें बँड जावन आहा. कोणाचे तकलेर पडात कोणाचे कितें पडात ते खबर ना. पूण म्हाका दिसता एक सरपंच म्हणून हांव सरकारा कडेन मागता की बेगींतल्या बेगीन हेंचे जी कितें आहा प्रॉब्लमां ती सॉल्व करची. जे सर्वीस रोडाक जी लायट घातले खांबे ते आज पावसान पडपाक पावले ते फुडें कितें ना जाता सरकारान तेजेर दखल घेवन बेगींतल्या बेगीन करचें. आनी जे कनेक्शनां तांकां दिल्ले ना, तेंची वायरी अशे भायर सरलेली आहा, तांकां चालू आहा ना चालू आहा ते खबर ना. फाल्यां कितें जालें जाल्यार परत आदले ताय आमच्या लोकांचेर घालतले, पंचायती बोट करतले की पंचायतीन कांय एक्शन घेवंक ना. पूण हांव मागता की मिडियाच्या थ्रू सरकारान हे नोंद करची आनी ह्या स्थानीक जो आमदार आहा निलकंठ हळर्णकर तेणी मातशी तरी इनिशिएटी घेवची कितें एज अ मिनिस्टर म्हणून. आनी तेणी एक कॅबिनेट मंत्री तो तेणी ते हे घेवचे आनी तेणी बेगींतल्या बेगीन लोकांची जी समस्या आहा ती बेगींतल्या बेगीन सॉल्व करची. देव बरें करूं म्हणटा. रस्ता इथे यायला नसल्यामुळे खूप गैरसोय होती, सगळ्या ग्रामस्थांची पण होते आणि इथे शाळा पण आहे. शाळेतल्या मुलांना पण रस्ता क्रॉस करताना खूप डिफिकल्टी होती. आणि जनरली जिथे जिथे हायवे गेलेले आहेत, हाय जे रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे तिथे गरजेनुसार सगळीकडे सर्व्हिस रोड दोन्ही साईडला दिलेले आहे. इथे ती प्रोव्हिजन पण आहे, तरी पण का इतका उशीर होतो कळत नाही. तो झाला पाहिजे लवकर. आणि ह्या लोकांना जे काही समस्यांना फेस करावं लागतं किंवा त्यांना त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं ते जरा कमी होईल आणि लवकरात लवकर त्यांनी सरकारने किंवा जे कोण संबंधित लोक असतील त्यांनी याच्यावर विचार करून लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा. हा जो कुठे अडकलेला असेल काम ते लवकरात लवकर मार्गी लावा आणि लोकांना त्याचा फायदा मिळेल.